नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. बाहेर बघा ऊन किती प्रखर पडले, असं वाटतच नाही पावसाळा चालू झालाय. खतरनाक. कपडे धुवायला टाकायचे, कालचं होती एकादशी, जेवायला पण जायचे, डाळ भाटी खायची इच्छा झाली आपोआप. बघू आता काय खाता येते काय नाही. त्याच्यानंतर डीमार्टला जायचे, झोप पण पूर्ण आली, डोळे दुखून. 4 बट्ट्या दिलेत त्यांनी, मस्त एकदम भाजलेले दिसरले. ते तूपचं काही विषय नाही, ठेचा हे काय माहिती. आणि हे वरणची क्वांटिटी चांगली, आणि एक बेसन कट्टा आणि जिरा राईस टाईप. तर बघू ट्राय करून कसं वाटतं. हा तर तो विषय असा आहे, तूप दिले टाकून, इथे दिसत असतं तुम्हाला बरंचसं. त्याच्यानंतर लिंबू पिळलंय. लेट्स हॅव अ फर्स्ट बाईट. पहिली बाईट घेऊ मस्त पैकी. त्याची लगेच कळणार आपल्याला, नाही का. ठीक आहे, चांगली. ठीक आहे. हा जो ऑइल लिकेजचा प्रॉब्लेम आहे, हा आता तुम्हाला सांगतो मी याची कथा. आता मी जवळपास 3 ठिकाणी गेलो जवळपास. फर्स्ट पहिल्याकडे गेलो, पहिल्याचं ओपिनियन घेतलं समजून. पहिल्याच्या ओपिनियन सांगितलं 2,500 रुपये खर्च. त्याचा गॅस किटचं आणि ते पूर्ण जी मॅग्नेटिक कॉईल आहे का, म्हणजे ज्याच्यातून लिकेज होते, ते पूर्ण 2,500 रुपयाला जातं. तो खर्च त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणलं चला. पण मी परत विचारलं मेजर इश्यू म्हणजे मी लांब जाऊ शकतो का. येस, तिकडे येस होतं. 3 ठिकाणी गेलो मी. दुसऱ्या ठिकाणी येता डीमार्टची इकडून राईट साईडला नाही लेफ्ट साईडला येईन, इकडे वरती जाताना आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण जे दिशेने जातो वर तिकडे, तर तिकडं आहे एक बायकर झोन म्हणून एक हे होतं. तिथं जस्ट विचारलं त्या माणसाला. त्या माणसाने बघितलं, सांगितलं. त्याने मला विचारलं काही काम केलं की म्हणलं हा केलं होतं, सर्व्हिसिंगचं काम होतं. तर बुश वगैरे काहीतरी टाकलं होतं, मला काही एवढं ध्यानात नाही म्हटलं, नाही का. तर त्यांनी बघितलं, ते म्हणलं काही मेजर इश्यू नाही आहे. पण नंतर मग ते कोणतरी माणसाला विचारलं त्यांनी, नाही का, हे किती रुपयाला बसतं. म्हणलं खर्च किती येईल. ते म्हणलं मला 250 रुपये. आता माझ्या बघा 250 रुपये. त्याच्यानंतर मग परत एकदा विचारलं, मेजर इश्यू मी लांब जाऊ शकतो. येस, लांब जाऊ शकतो. तिसरी गोष्ट अशी, तिसरीकडे गेलो मी येता साखळी वस्ती तिथं. तर मला वाटलं ते चावलं एकदम, नाही का. पण चावलं वगैरे काही नाही, जेन्युइन सांगितलं एकदम फीडबॅक. बघितलं ते म्हणलं याचा काही मेजर इश्यू नाही आहे. ते उगं ऑइल आणि धुळा असल्यामुळे ते ऑइल तुम्हाला दिसतंय जास्त, तसं अदरवाईज दिसणार नाही. बरोबर त्यांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात चालू तेव्हा ते ऑइल दिसत नव्हतं, पण आता जास्त दिसतंय कारण की धुळण ते बसले त्याच्यावर. तर तेव्हा ते म्हणलं तर काहीच इश्यू नाही आहे. त्याचं असं म्हणणं मॅग्नेटिक ज्या प्लेट आहेत त्या गरम होऊन कडक होतात, कडक झाल्यामुळे ते ऑइल वरती फेकलं जातं, असं त्याचं म्हणणं होतं. तात्पर्य असं, मी ना मॅनाचं सॅटिस्फॅक्शन नाही आलं. आणि मनातून काय म्हणतात त्याला, एक रुक होती जी की काढायची होती. कारण की मी जात होतो नगर पुणे, त्याच्यामुळं मध्ये अडचण नको यायला, नाही का. त्याच्यामुळं ते काढून घेते. ते होतं तात्पर्य की बाबा सगळीकडे विचारायचं, म्हणजे मनात संकोच नको. ठीक आहे, तरी पण आपण एक नगरला गेलो ना, जर होत असेल काम तर करून घेऊ. आणि शोरूमवाले एकदम भंगार आहेत. शोरूमवाल्यांना काहीच समजत नाही. शोरूमवाल्यांकडे फक्त मला असं वाटतं की त्यांचे पार्ट घ्यायलाच जायला पाहिजे, बस. बाकी सर्व्हिसिंग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक. पण करावी लागतं. 5 वर्ष इंजिनची वॉरंटी प्लस इन्शुरन्स तिकडेच असतो ना, थर्ड पार्टी फर्स्ट पार्टी. त्याच्यामुळे But our new parcel which is here, Myntra now, starting 30 minutes. 30 minutes मध्ये एक तास लागतं बस. तर ठीक आहे, लेट्स अनबॉक्स इट. फाडलंय मी, टीयर केलं इन शॉर्ट प्रोफेशनल वे मध्ये. एवढ रे आमन. हिअर इज अ शर्ट फ्रॉम पॉवर लुक. अरे कसं आहे, हा पॉवर लुकचं शर्ट आहे. ऑक्सफोर्ड शर्ट म्हणू शकतो तुम्ही, प्रीमियम स्टाईल. लेट मी वेअर. मित्रांनो, असं दिसतोय शर्ट माझ्यावरती. मला वाटलं शॉर्ट आहे, पण व्यवस्थित आली साईज. कारण की ह्याच्यावरती लेबल जे आहे ते रश दिलं होतं, पण हा ॲक्च्युली कलर जो होता तो रेड आहे. पण असं दिसतोय जवळपास कलर. शर्ट पण चांगला आहे, पॉवर लुक कंपनीचा शर्ट आहे हा. तुम्हाला कळलंच असं दिसतोय जवळपास मला व्यवस्थित एकदम. आता बघा, ओके का, चांगलं दिसतोय ना. क्वालिटी पण चांगली आहे. कॉटन आहे, प्युअर कॉटन. एकदम प्युअर कॉटन असल्यामुळे क्वालिटी चांगली वाटत राहिली. हे रेग्युलर फिट पुस्तकं थोडीशी. आणि इथं मी, मित्रांनो कमेंटमध्ये सांगा 100% कसं दिसतो हा शर्ट. ठेवू का नको असं सांगा मला बिनधास्त. भाऊच्या हृदयात आणि मनात बसणारा
हर्ष पंजाबी आणि मयूर सोनटके आणि स्वतः मी भाऊच्या गार्डनमध्ये बसले आज हृदयात न बसता. काहीतरी केलंय वाकडं तिकडं. जा भाऊ जा, ए खेळ जा तिकडे जा. लहान पोरा, ए बच्चू जा खेळ जा. पण जरा खेळू. एवढे लहान पोरं जाऊन दे, नाही तर लोक आम्हाला हे समजतील. हे आमच्या चिक्याचं बिल्डिंग आहे. चिक्याने इथं फ्लॅट घेतलाय 600 कोटीचा पूर्ण जागा सहित बिल्डिंग घेतलेली आहे. त्याची पार्टी दिली आता 20 रुपयाचा वडापाव. काय करतोय भाऊ? आपले रील काय बंद झाले त्याच्या? एडिटिंग संपली काय भाऊ? पण ऐकून घ्यायचं. तो डायरेक्ट 3 डोळे घेणार आहे. येस 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 प्रो घेतोय तो. बधीर कसं पाडलं बघा बघा बघा. सीसॉ हा तरी पण पडलंय. मिस बॅलन्स ते मोबाईलच्या नादात झालं. तू ते असा विषय सीसॉ खेळतोय आम्ही खाली वर खाली. तुझं किती वजन आहे रे? हा माझं किती? 74 लगेच. आता तुझं किती वजन आहे? आणि माझं किती आहे? 74. 74 नाही रे एवढं नाही. हां तर म्हणजे माझं वजन जास्त आहे याच्यापेक्षा असं म्हणता येईल. गट्टे एवढे तुझे. हे भाऊ नको जाऊ दे. तर ठीक आहे कर ना वरती. कर ना वरती. वरती कर. वरती कर. चिकू तुला काय म्हणायचं का? तू बसतो का? 58ची अगरबत्ती कुठं लावतो ते बी बरोबर आहे. लहान आले पोरं बारकी खेळू राहिले. ठीक आहे आम्ही करतो एन्जॉय सीसॉ आणि ठेवतो आजचा व्लॉग इथपर्यंत. विषय असं झालाय बसलो होतो आम्ही पण आम्हाला त्या मावशीने एकदम व्यवस्थित समजून सांगितलं की लहान मुलांचं आहे. त्या म्हटल्या अरे बाळा प्लीज ते लहान मुलांचं आहे. बरोबर आहे. विषय असं झाला माझ्या डोक्यात आलं होतं बरं का. मी म्हणलं बी होतं ते कवळतं मावशी म्हणून. कवळेच ते शेवटी जाऊ दे. आता फायनली बंद करतो.